वागळे एस्टेट सीपी तलाव येथील डम्पिंग हटवा या मागणीसाठी आज शिवसेनेचे वागळे एस्टेट परिसरातील नगरसेवक व नगरसेविका यांनी घेतली ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट। उपस्थित नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, प्रकाश शिंदे, दीपक वेतकर, संध्या मोरे, एकता भोईर, डॉक्टर जितेंद्र वाघ, सौ व श्री सचिन कांबळे, दशरथ यादव व इतर। हा विषय खूप संवेदनशील आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी स्वतः या विषयामध्ये लक्ष घातलं आहे आणि त्यांनी 2-3दा मला निर्देश दिला आहे। त्यांच्या सूचनेप्रमाणे यामध्ये काही शॉर्ट टर्म पाऊल उचलायचे आहे आणि काही दीर्घकालिक उपाययोजनाही करणे अभिप्रेत आहे। त्याच्या अनुषंगाने दोन्ही दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत। माननीय मुख्यमंत्री महोदयाने हा निर्देश दिला आहे की लवकरात लवकर सीपी तलावचा जे आपला ट्रान्सफर स्टेशन आहे तो बंद झाला पाहिजे आणि नागरिकांना तिथले त्रासातून मुक्ती मिळाली पाहिजे। याच्यासाठी आपण उपाययोजना केल्या आहे। साधारणतः 20 ते 25 ऑगस्ट याची डेडलाईन आपण ठरवला आहे की त्या तारखेपासून आपण तिथे ट्रान्सफर स्टेशनवर कचरा पाठवणे हा बंद करणार आहे। 20-25 दिवस जे अजून आपल्याकडे आहे ते आम्ही 2 पद्धतीने खर्च करणार आहे। एक जे नवीन साईट आपल्याला तयार करायची आहे त्याचा प्रिपरेशन आणि दुसरा या दरम्यान जो आपला सीपी तलावचा आपण वापर सुरू ठेवणार आहे तिथे शिस्तबद्ध पद्धतीने स्वच्छ पद्धतीने आपण कसे कचराची वाहतूक करू शकतो, तिथे रांगांचा नियंत्रण आपण कसे करू शकतो, तिथे घाण वास नाही आली पाहिजे, दुर्गंधी नाही पसरली पाहिजे, त्याच्यासाठी उपाययोजना आणि त्याच्यासाठी स्प्रेइंग आणि बाकी सगळी गोष्टी हे सर्व पाऊल आपण उचलणार आहे। त्याच्यासाठी सुद्धा आपण उपाययोजना केला आहे। एंट्री एक्झिटचा एकच रूट सध्या आहे। आमचा प्रयत्न असा आहे की एंट्रीचा रूट वेगळा, एक्झिटचा रूट वेगळा करणे, तसेच डिसेंट्रलाइज पद्धतीने आपण कचऱ्याची वाहतूक करणे जेणेकरून इथे एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर वाहन येणार नाही, त्याची सुद्धा आम्ही खात्री करू। जसं मी आपल्याला सांगितलं की या दरम्यान नियमित फवारणी करणे आणि डिओडरायझेशनचं काम करणे आणि मुख्य विषय की तिथे जर वाहतूक कोंडी नाही झाली, ट्रक्स अनावश्यक उभे नाही राहिले तर आपोआप याच्यातून मोठ्या प्रमाणावर आपल्याला रिलीफ मिळेल। त्याच्यासाठी आम्ही प्लॅन केलेला आहे। उद्यापासूनच आपल्याला चित्र दिसेल। सीपी तलाव येथे कचरा ट्रान्सपोर्टेशन म्हणजे कचरा डेपो हा फार पूर्वीपासून तिथे कार्यरत होता, परंतु त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये दुर्गंधी आणि आता वाहतूक कोंडी पण खूप व्हायला लागली होती आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा वारंवार प्रशासनाकडे आपला होता। तेव्हाचे माजी महापौर नरेश मस्के, आत्ताचे खासदार, त्यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आम्ही सर्व नगरसेवकांनी एकदा निवेदन दिलं होतं। मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले तरीसुद्धा हे कचरा डेपो का हटत नाही याच्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो। प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करत होते। जसं की आमच्या मागणीनुसार देवा डम्पिंग ग्राउंड बंद झालं, त्याच्यानंतर भंडारली गेलं। भंडारली बंद होत असताना आपण पूर्णपणे त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आपण प्रशासनाकडे मागणी केली आणि आतकोली येथे पडगा येथे आतकोली गाव आहे आणि तिथे शासनाने कडून जमीन आपण घेतलेली आहे आणि आता पूर्णपणे ह्या कचऱ्याचा नायनाट इथून लागणार आहे आणि आपल्या सीपी तलाव येथील कचरा डेपो हा पूर्णपणे ह्या 20 ऑगस्टपासून बंद होणार आहे। त्याच्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय व प्रशासनाचे खास करून ज्याच्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी वारंवार प्रयत्न करतो त्याला अखेर यश आलेलं आहे, म्हणून आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो की बाबा मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला मदत केली आणि पुन्हा एकदा ठाणेकरांवरील सगळं संकट दूर झालेलं आहे आणि आता पहिलं कसं थोडा त्रास होता, आता पूर्णपणे कचरा डेपो तिथून जाणार आहे। त्याच्यामुळे ठाणेकरांना आता कुठलीही दुर्गंधीपासून मुक्तता, कचरा वाहतूक कोंडीपासून मुक्तता पूर्णपणे होणार आहे आणि आम्हा वागळेकरांचं जीवन आता एकदम सुखमय होणार आहे। गेले कित्येक वर्ष त्या सीपी तलावला डम्पिंग ग्राउंड होता आणि त्या ठिकाणी तो कचरा आणून त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करून पुढे ते परत पाठवत होते, ट्रान्सफर होत होता। परंतु आता काही दिवसापासून बऱ्याच तो कचऱ्याचा त्या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा सुद्धा मोठा हे होतोय आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाले। माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा या संदर्भात प्रशासनाला आदेश दिलेले आहेत आणि प्रशासनाने सुद्धा यावर उपाययोजना म्हणजे कायमचा हा प्रश्न सुटावा म्हणून आता हा कचरा त्या सीपी तलावाला 20 तारखेपासून जो येणारा कचरा आहे तो बंद होईल
त्यामुळे त्या वागळे इस्टेटमधील परिसरातील लोकांचा जो त्रास होता तो कायमस्वरूपी बंद होणार या संदर्भात वारंवार आमचे सर्वच नगरसेवक माननीय नरेश बस्कीजी खासदार आणि माजी महापौर यांच्या नेतृत्वाखाली राम रेपाळे स्थायी समिती सभापती होते, आमचे प्रकाश शिंदेजी आहेत, सगळे नगरसेवक आमचे जेवढे आहेत ते सगळे सातत्याने पाठपुरावा करत होते. माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही वारंवार या संदर्भात होता. मुख्यमंत्री महोदयांनी तो निर्णय घेतलेला आहे का हा कायमस्वरूपी प्रश्न निकाली निघणार आहे आणि त्यामुळे खरोखर आज आम्ही प्रशासनाचे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे यांचे आभार मानतो. कारण हा वागळे स्टेटमध्ये मोठा जो प्रश्न होता, जो दुर्गंधी येत होती, आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना त्रास होता, तो कायमस्वरूपी आता बंद होईल आणि ठाणेकरांची सुद्धा त्यासाठी सुटका होईल. कारण ठाण्यात सुद्धा आज जे वेगळा एक कचऱ्याचा आता प्रश्न मार्गी लावलेला आहे शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, त्यामुळे ठाणेकरांचा जो आता कचऱ्याचा प्रश्न होता कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.